दुसरी केस आली ज्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवतेय. हे बघा, हे उर्दू मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हा कागद ज्यामध्ये उर्दूत काहीतरी लिहिलेलं आहे. हे पाणी टाकणार याच्यावरती आणि मुलींना प्यायला देतात अशी तक्रार एका मुलीने केलेली आहे. त्याचा सुद्धा कॉग्निझन्स पोलिसांनी घेतलेला आहे. हे काय आहे, हे कसलं पाणी आहे, हे काय मंत्र आहेत की याच्यामध्ये काहीतरी गुंगी येण्यासारखं मिसळलेलं आहे. पाणी टाकल्यावरती ते डायल्यूट होतं आणि मग मुलींना पाजून त्यांच्यावरती काही अत्याचार केले जातात का, अशी सुद्धा शंका उपस्थित व्हायला पूर्ण वाव आहे. आणि या संदर्भात सुद्धा दुपारी 2 वाजताच पोलिसांनी तक्रार घेतलेली आहे. यासोबतच अतिशय धक्कादायक गोष्टी या डहाणू आणि पालघरमध्ये आपल्याला होताना दिसत आहेत की ज्याला आपण म्हणू मेजर वयाच्या मुली, म्हणजे 18 वर्षाच्या वरच्या मुली, सज्ञान मुली ज्याला आपण म्हणतो, या मुलींचा स्टुडंट विजा काढून त्यांना थेट लंडनला घेऊन जाण्यात जात आहे. असे 4 परिवार मागच्या अर्ध्या तासामध्ये मला येऊन भेटले. या मुली जैन समाजाच्या आहेत, या मुली मारवाडी समाजाच्या आहेत आणि ज्यांची खाण्याची इथली ऐपत नाहीये अशी, हे सगळे जे नेणारी मुलं आहेत ती सगळी मुस्लिम आहेत. अशा परिवार ज्यांची इथे खाण्याचे वांदे आहेत, अशा लोकांनी या मुलींचे विजा, स्टुडंट विजा काढलेले आहेत, त्यांचे पैसे भरलेले आहेत, त्यांना लंडनला घेऊन गेलेले आहेत. अशा 4 केसेस मगासच्या अर्ध्या तासात माझ्याकडे आलेल्या आहेत. या मुलींना कसं नेलं जातंय, कसं त्यांना फसवलं जातंय. 2 दिवसांनी आई वडिलांना फोन करून या मुली सांगतात की आम्ही आता लंडनला आलेलो आहोत. हे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहेत. सज्ञान मुलींना आपल्या जाळ्यामध्ये फसवून त्यांना स्टुडंट विजावरती लंडनला घेऊन जाणं, युकेला घेऊन जाणं, अशा केसेस सुद्धा वाढत आहेत. याच्यावरती सुद्धा एक चांगला स्ट्रॉंग ऍक्शन प्लॅन असणं गरजेचं आहे.